शेवटी हातानेच पकडायला लागणार आहे. मी म्हणलंय जाळी बसून घ्या, जाळी जोपर्यंत नाही बसणार तोपर्यंत साप येणार. फोटो पाहिजे. जाळी बसून लय गरजेचं आहे. मी साहेबांना सांगितलं त्या दिवशी जाळी बसवा इथं, आणि इथं लय साप निघायला लागले दादा. डोकं आहे ह्याचं डोकं आहे लय मोठं आहे. असं कसं जाईल? मी आहे की इथं. आता पकडू का साप? नाही हो, ते म्हणतात फोन पकडू का. आताच तो पकडला परवा सकाळचा भेटला ना धामन. तुम्ही नव्हते का? नवीन गाड होते का? ते घाबरले ना. आता इथं हा अंग तिथं मी पुढे बघतो तुम्ही इथं सांगा मला. पुढे पुढे घेऊ ना आपण त्याला. आहे का? आणि तो आगे हा कसा जाईन? तर मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. बघू शकता चिडलाय, फणा काढलाय. आणि अरे हो राजा, तुला वाचण्यासाठीच आलोय ना आम्ही. चिडलाय बघा, दर्शवतोय माझ्याजवळ येऊ नका, माझ्यापासून धोका, आणि फणा काढलेला आहे त्याने. तर मराठीमध्ये भारतीय नाग आपली 10 कॉमन आहे. त्याचबरोबर भीती जाणवली आणि आपल्याला भीती दाखवण्यासाठी तो काय करतो, असं फणा काढतो. आणि ह्याला ओळखायचं कसं? मातकट कलर असतो, त्याचबरोबर गव्हासारखे स्पॉट असतात, त्यामुळे त्याला हिंदीमध्ये घेळवण बोलतात. आणि स्पेक्टिकल कोब्रा का म्हणतात? जे स्पेक्ट त्याचं ते पाठीमागं, त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात? स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. आता बघा तो असं निवांत तिथं बसलाय, पळण्याच्या बेतामध्येच येतो तो असा. पण तर व्यवस्थित असं लक्ष ठेवलेलं आहे, साप कधी मारत नाही. हे बघा व्यवस्थित बसलेलं आहे. तर एक नंबर येऊन येते सगळ्यांना. ही झाडं वगैरे असतात. हा बंगला इथं गेस्ट हाऊस आहे. आणि असं जर वेळ लावला असेल थोडीशी काळजी घ्या, कारण काय होतं, जर आपलं गेस्ट हाऊस चालू असेल, येणं जाणं असेल, कटिंग वगैरे करताना, पाणी वगैरे देताना, फुलं वगैरे तोडताना काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हा आहे मराठीमध्ये भारतीय नाग. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, ट्रेनिंग नसन घेतल्यावर तो कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. असं असेल तर थोडीशी काळजी घ्या, कारण असे वेलवरती गेले बंगलो, जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल बंगलोमधून, तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हा आहे नाग, त्रास पण नाही द्यायचा. तर मी बॅग सेट करतो आणि त्याला आपण काय करू, लगेच पॅक करून घेऊया. बाबा काळजी घ्या, तुम्हीच असताय, मोठी शूज घालत जावा ना जरा, काळजी घ्या. इथं मी व्यवस्थित अशी काय माझी पिशवी सेट केलेली आहे आणि नाग इथं आहे. जर मला काय करायचं तर नागाला व्यवस्थित असा बाहेर काढायचा आणि पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा हे स्पॉट कसे गावाचे उठून दिसतात, तुम्हाला अटॅक पण करू शकतो तो. असं नाही मला घेता यायचं. नाही नाग येतो, विषारी साप आहे. बहुतेक खातन धरायला लावतो. अरे हो हो राजा हो. आता शेवटी हातानेच पकडायला लागणार आहे. बघितलं का स्पीड? बघितलं सापाचं? अरे हो राजा हो हो. गेलेला आहे. बघितलं स्पीड किती होतं, त्याच्यामुळे ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे आणि मगच साप पकडायचा. आता निघून आणखी गरमी अजून 2. गरमी किती आहे आज गरमीचं वातावरण एवढं आहे ना, टेम्परेचर लय वाढले. सकाळपासून एवढे रेस्क्यू कॉल की विचारायलाच नको. आता पण नागच पकडला, तुमचं पण होता तो नागच पकडतो, दाबून धरलेला त्यांनी. गरमीमुळे निघायचं लागलं बाबा. हा व्हाइट वाला जो कुत्ता है ना, उसको रात भर